वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे सुनेचा विनयभंग केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या 70 वर्षीय वृद्धाचा शेतमजुरांनी काठीने बेदम मारहाण करून खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे। या घटनेमुळे गोटखिंडी परिसरात खळबळ उडाली असून आष्टा पोलिसांनी संशयित परप्रांतीय शेतमजूर राजू याला ताब्यात घेऊन अटक केली आहे। गोटखिंडी येथील गाताडे मळा परिसरात पांडुरंग गोविंद कोकाटे यांचा जनावरांचा गोठा आहे। बुधवारी कोकाटे यांची सून गोठ्यात शेण काढत असताना शेजारच्या शेतात काम करणारा परप्रांतीय शेतमजूर राजू तिच्याकडे गेला। त्याने तिचा हात धरून तू उसात चल असं म्हणत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। ही घटना सुनेने पांडुरंग कोकाटे यांना सांगितल्यानंतर त्यांनी कुटुंबियांना बोलावून घेतलं। त्यावेळी संशयित राजू याने कोकाटे यांच्यावर काठीने हात, पाय, डोके आणि शरीरावर बेदम मारहाण केली, तसेच त्यांच्या छातीवर बसून मारहाण केली आहे। आरडाओरड ऐकून मंगल कोकाटे, कमल कोकाटे आणि सचिन कोकाटे घटनास्थळी धावून आले। जखमी कोकाटे यांनी कुटुंबियांना राजूनेच मारहाण केली असं सांगितलं। त्यानंतर त्यांना तातडीने आष्टा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन भंडारे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले। घटनेनंतर संशयित राजू डोंगराच्या दिशेने पळून जात असताना ग्रामस्थ आणि कोकाटे कुटुंबियांनी पाठलाग करून त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, ईश्वरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, आष्टा पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, सत्यजित आवटे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। मंगल पांडुरंग कोकाटे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात संशयित राजू विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे।